आपल्या सर्वांना माहितीच असेल की मुघल बादशाह शहाजहान याने त्याची बायको मुमताज तिच्या स्मरणार्थ भव्य असा ताजमहाल बांधला। हा ताजमहाल त्याने कधी बांधला माहितीये? 1631 साली। आता ही प्रॉपर्टी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच थोडक्यात पुरातत्व विभागाकडे आहे। पण तुम्हाला सांगतो, वक्फ कायदा काँग्रेसच्या सरकारने 1995 साली बनवला आणि 2005 साली त्या कायद्याचा फायदा घेऊन 2005 साली वक्फ बोर्डाने ताजमहाल सुद्धा वक्फ प्रॉपर्टी म्हणून घोषित केला। आत्ता सध्या त्यांच्यामध्ये लीगल केस चालू आहे आणि ही केस सध्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आहे। आपल्याला प्रश्न नाही पडला का की ताजमहल 1631 साली बांधण्यात आला आणि तो 2005 साली वक्फ प्रॉपर्टी म्हणून जाहीर झाला? नक्कीच या कायद्याला अनलिमिटेड अशी पॉवर देण्यात आलेली आहे आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? जिथे बोट ठेवू ती जमीन आमची, ही जी वृत्ती आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। जागे व्हा।